भाजपचे मुंबईतील 5 उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यात राम कदम, योगेश सागर, मनीषा चौधरी, तमिळ सेल्वन आणि विनोद शेलार यांचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगरातील 4 उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, अविनाश सावे आणि सिद्धार्थ चव्हाण उमेदवारी अर्ज दाखल करतील। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार बल्लारपूरमधून तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दोघंही शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत। पुण्यातून अनेक उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत। प्रशांत जगताप, सुनील टिंगरे, बापू पाठारे आणि रवींद्र धंगेकर अर्ज भरणार आहेत। कोल्हापुरातून हसन मुश्रीफ जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कोल्हापुरात मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात कडवी लढत असणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी शरद पवार गटाकडून 9 आणि अजित पवार गटाकडून 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। त्यामुळे राज्यातील 288 पैकी 32 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होणार आहे। चांदवड देवळा मतदारसंघामध्ये भाजपला आणखीन एक मोठा धक्का बसलाय। उमेदवारी न मिळाल्यानं नाराज माजी जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी केली आहे। जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंत देशमुखांना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं। रात्री उशिरा संगमनेरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करण्यात आली। पुणे जिल्हा शिवसेना संघटक अक्षय जाधव यांनी अखेर महायुतीत बंडखोरी करत स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केला। प्रवेश होताच जाधव यांना पक्षाचा एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। कुडाळ मालवण विधानसभेचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे आणि नितेश राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळेस त्यांच्यासोबत खासदार नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकरांसह महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत। मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळेस उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे। जागृती मैदान ते वागळे इस्टेटपर्यंत रॅली काढून ते अर्ज दाखल करणार आहेत। यावेळेस राज्यभरातील शिवसेनेचे अनेक आमदार, पदाधिकारी हजर राहण्याची शक्यता वर्तवली जाते। राजरत्न आंबेडकरांनी रात्री उशिरा मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। या भेटीदरम्यान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा झाल्याची माहिती आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये आंबेडकरांनी 4 वेळा जरांगेंची भेट घेतली आहे। परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी मनोज जरांगे पाटलांची रात्री उशिरा भेट घेतली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये ही भेट झाली, त्यामुळे या भेटीला महत्त्व आलंय। नागपूरमध्ये पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे निलंबित नेते नरेंद्र जिचकार अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये तेढ निर्माण झालाय। जिल्ह्यातील शिवसेना भाजप विरोधात उमेदवार देणार आहेत। आदित्य ठाकरे आज महाडचा दौरा करणार आहेत। महाडच्या उभाटाच्या अधिकृत उमेदवार स्नेहल माणिक जगताप यांच्या प्रचारासाठी रोड शो करणार असून स्नेहल जगताप यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला जाणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं आपली उमेदवारांची 6वी यादी जाहीर केली आहे। यामध्ये 32 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मनसेनं आतापर्यंत 110 उमेदवार जाहीर केले आहेत। भिवंडी ग्रामीणमधून महायुतीची उमेदवार म्हणून उबाठा गटाचे महादेव घाटाळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत। अहिल्यानगर शहरातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक कळमळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। यानंतर शिवसेना उभाठा गटाकडून बंड करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे। छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली। अफसर खान यांच्या उमेदवारीमुळे इम्तियाज जलील यांच्यासमोर मोठा आव्हान उभं ठाकलंय।
आणखीन एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचा अर्ज भरण्यासाठी राज ठाकरे जाणार आहेत. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात अमित ठाकरे उतरले आहेत. अमित ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अमित ठाकरेंसोबत संदीप देशपांडे सुद्धा आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळेस त्यांच्यासोबत राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. महाविकास आघाडीला विधानसभेत जागा वाटपाचा गोंधळ सुरू झालाय. 23 मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारच देण्यात आलेले नाहीयेत. अर्ज भरण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक असून उमेदवारच जाहीर केले नसल्यानं अजूनही तिढा काय आहे याची चर्चा रंगली आहे. रोहित पवार आज कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी रोहित पवारांनी सपत्नीक सद्गुरू संत श्री सीताराम बाबा यांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलंय. भाजप नेते आशिष देशमुख यांना Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. सावनेरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यानं त्यांना सुरक्षा देण्यात आल्याची माहिती मिळते आहे. भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भिवंडी पूर्वचे निवडणूक प्रमुख असणारे संतोष शेट्टींनी 2 दिवसापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शेट्टींच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडली आहे. मनसेनं कल्याण पश्चिममधून माजी नगरसेवक उल्हास भोईर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उल्हास भोईर यांनी विश्वनाथ भोईर यांच्या सोबतचे फोटो ठेवल्यानं विविध चर्चांना मात्र उधाण आलंय. पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये 2 सख्खे साडू आमनेसामने आलेत. राजेंद्र गावित यांनी जयेंद्र दुबळा यांना आव्हान दिलंय. शिवसेनेकडून राजेंद्र गावितांना संधी मिळाली आहे तर ठाकरे गटाकडून जयेंद्र दुबळांना उमेदवारी मिळाली आहे. माजी खासदार राजेंद्र गावित आणि माजी आमदार विलास तरे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गावितांना पालघरमधून तर विलास तरे यांना बोईसरमधून उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मलकापूर मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा चैनसुख संचेती यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळेस कार्यकर्त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मलकापूर रेल्वे स्थानकात जल्लोष साजरा केला आहे. लातूरमध्ये लक्ष्मीकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अहमदपूर विधानसभेची मागणी केली आहे. लिंगायत विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून हिरवा कंदील मिळेल का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. आरमोरी मतदारसंघात काँग्रेसनं निवृत्ती घेतलेल्या रामदास मसराम या शिक्षकांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना भाजपनं 3ऱ्यांदा उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात रामदास मसराम लढणार आहेत. पुढची बातमी आपण मोठी पाहतोय. बारामतीमध्ये पुन्हा काका पुतणे समोरासमोर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युगेंद्र पवार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी 10:30 वाजता बारामती इथल्या तहसीलदार कार्यालयात ते शरद पवारांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. शहरातील कसबा इथून रॅलीला सुरुवात होणार आहे. शिवसेनेनं आनंद भरोसेंना परभणीतून विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपमधून नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 6वी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये अकोल्यातील अकोला पश्चिममधून प्रशंसा आंबेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून हिंगोली विधानसभेसाठी सय्यद जावेद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. सय्यद जावेद यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये पक्षप्रवेश केला होता. शिवसेनेकडून हदगावमध्ये बाबूराव पाटील कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर नांदेड दक्षिणमधून जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळेस त्यांच्यासह काही जवळच्या साथीदारांनी सुद्धा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये आमदार राम शिंदेंना धक्का बसलाय. राजेंद्र देशमुख यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय. शिवसेनेची दुसरी यादी जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीमध्ये 20 उमेदवारांचा समावेश आहे. आमशा पाडवींना अक्कलकुवा मतदारसंघातून तर राजेंद्र गावितांना पालघरमधून उमेदवारी मिळाली आहे.
काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आहे। या यादीमध्ये 14 उमेदवारांच्या नावाचा समावेश असून पंढरपूरमधून भागीरथ भालकेंना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान माळशिरसमधून उत्तम जानकर, कारंजामधून न्यायक पटणी आणि मोहोळमधून सिद्धी रमेश कदमांना तिकीट देण्यात आले। शिवसेनेच्या दुसऱ्या यादीमध्ये भावना गवळींची वर्णी लागली आहे। रिसोड विधानसभा मतदारसंघातून भावना गवळींना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भावना गवळींनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत। रिसोड मतदारसंघावर भाजपच्या अनंतराव देशमुखांनीही दावा केला होता, त्यामुळे रिसोडमध्ये रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे। वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे वरळीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। मिलिंद देवरांचा सामना आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंसोबत असणार आहे। तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्याचा दिवस हा शिल्लक आहे। मात्र अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार याद्या जाहीर करणं सुरूच आहे। उमेदवार यादी जाहीर करण्यात महाविकास आघाडीनं आघाडी घेतली आहे। महाविकास आघाडीनं आतापर्यंत 261 उमेदवार जाहीर केले आहेत। यामध्ये काँग्रेसनं सर्वात जास्तच म्हणजे 100 उमेदवार जाहीर केले आहेत। त्याखालोखाल शिवसेना उबाठानं 85 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं 76 उमेदवार जाहीर केले आहेत। तर महायुतीनं आतापर्यंत 235 उमेदवार जाहीर केले आहेत। यामध्ये भाजपनं सर्वात जास्त म्हणजे 121 उमेदवार जाहीर केले, शिवसेनेनं 65 तर राष्ट्रवादीनं 49 उमेदवार जाहीर केले आहेत। पालघरमधून खासदार राजेंद्र गावित तर बोईसरमधून माजी आमदार विलास तरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। काटोल विधानसभा क्षेत्रातील देशमुख घराण्यातील वाद संपलाय। शरद पवार गटाकडून उद्या सलील देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सलील देशमुखांमुळे अनिल देशमुखांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। माढा विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगेंनी डाव टाकला। जरांगेंनी धनाजी सखळकर यांना उमेदवारी दिल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। दर्यापूर मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेसचे नेते गुणवंत देवपारेंनी बंडखोरी केली आहे। गुणवंत देवपारेंनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं घोषित केलं। खासदार बळवंत वानखेडे यांच्यामुळेच तिकीट कापल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। रामटेकमधील जागा ठाकरे गटाच्या विशाल बरबटेंना सुटली असतानाच काँग्रेसकडूनही या जागेची मागणी होतीये, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता बंडखोरी करण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे। सिल्लोडमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला। या निवडणुकीमध्ये मतदारसंघात परिवर्तन होणार असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला आहे। कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही तर नाशिक आणि इतर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं। तर येत्या मंगळवारी निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती देखील संभाजीराजेंनी दिली आहे। श्रीजया चव्हाण यांचा विजय म्हणजे विकासाचा विजय असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। 1800 दिवसांच्या भल्यासाठी 20 दिवस काम करा असं आवाहन बावनकुळेंनी मतदारांना केलंय। चेंबूरमध्ये स्थायिक असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी धनंजय मुंडेंनी संवाद साधला। चेंबूरमध्ये आले की परळीत आल्यासारखं वाटतं। परळी वैद्यनाथ मतदारसंघातून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन रिंगणात उतरल्याचं म्हणत त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन केलंय। ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला म्हणत रविकांत तुपकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। महाविकास आघाडी कुठलीच मदत करणार नाही, महाविकास आघाडीला कुठलीच मदत करणार नाही अशी भूमिका तुपकरांनी घेतली आहे। कोणत्याही मतदारसंघात जाऊन कोणाबद्दल काहीही बोलायचा अधिकार महाराष्ट्रात फक्त अजित पवारांनाच आहे। गावागावात जाऊन त्यांनी माझ्याबद्दल गैरउद्गार केलेले आहेत असा टोला हर्षवर्धन पाटील यांनी लगावलाय। ज्योती मेटे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। अंतरवली सराटीत या दोघांमध्ये चर्चा झाली। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी भिवंडीत पोलीस पथकाकडून पथसंचलन पार पडलं। विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। बार्शी शहरातील मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढण्यात आला। निवडणूक काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते।
पुढची बातमी आपण पाहतोय. सोलापुरात काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. अमर पाटील यांच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढत झाल्यास मी लढणार आहे अशी प्रतिक्रिया दिलीप माने यांनी या पार्श्वभूमीवर दिली आहे. मुंबई शहरातील बॅनरबाजीवर महानगरपालिकेनं बडगा उगारलाय. शहरातील 11,000हून अधिक फलक पालिकेनं हटवले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी निवडणूक आयोगानं बेस्ट उपक्रमाकडे बसची मागणी केली आहे. सध्या मुंबई शहरातील या कर्मचाऱ्यांसाठी 600 बस मागितल्या आहेत. भारतीय विमान कंपन्यांच्या किमान 50 प्रवासी विमानांना रविवारी बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या 14 दिवसांमध्ये 350हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्यानं कंपन्यांचं सुमारे 1,000 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. वांद्रे टर्मिनल्सवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेनं अनारक्षित तिकीट प्रवाशांसाठी नवीन होल्डिंग क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेतला. हे होल्डिंग क्षेत्र तात्काळ अंमलात येणार आहे. गेल्या 50 दिवसांमध्ये क्यूआर कोडच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांनी 3 कोटी रुपयांच्या तिकिटांची खरेदी केली आहे. त्यामुळे क्यूआर कोडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. घाटकोपर, मानखुर्द आणि सायन पनवेल जंक्शन नंतर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई पालिका या ठिकाणी उड्डाणपूल बांधणार आहे. यासाठी 1,027 कोटी रुपये खर्च हा अपेक्षित असल्याचं कळतंय. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा पुन्हा मध्यम श्रेणीमध्ये येत असून ऐन दिवाळीमध्ये तो ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली. मात्र त्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. राज्यातील बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाच्या 67% जागा रिक्त आहेत. सीईटी तर्फे राबवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये तिसऱ्या फेरी अखेर केवळ 34,529 जागांवरच प्रवेश होऊ शकले आहेत. सिडकोची सोडत निघाल्यानंतर खारघरमधील घरांना नागरिकांनी अधिक पसंती दिली आहे. 15 दिवसांमध्ये 60,000 नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. हल्लीच्या काळामध्ये घरांमध्ये दिवाळीचा गोडवा वाढवणारे फराळाचे पदार्थ बनवण्याचं प्रमाण दिवसेंदिवस विविध कारणांमुळे कमी होत आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये रेडीमेड फराळाला अधिक पसंती मिळते. महिला बचत गटाला यामुळे संधी देखील मिळते. दिवाळीच्या तोंडावर सुकामेवा, डाळींसह खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. आयात शुल्क वाढवल्यामुळे तेलाचे दर वाढले. त्यामुळे दिवाळी फराळ बनवण्याचा खर्च देखील एकंदरीतच वाढलाय. साताऱ्यातून एक मोठी बातमी येते. साताऱ्यातील तासवडे टोल नाक्याजवळ 4,90,00,000 रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं. तसंच 57 लाख रुपयांची चांदी देखील जप्त करण्यात आली. आरटीओ, आयकर विभाग, पोलीस ठाणे तसंच तहसीलदार यांची ही मोठी कारवाई समोर येते. राज्यातल्या एका बड्या सोन्याच्या व्यापाऱ्याचे हे सोनं असल्याची माहिती सध्या हाती आली आहे. पोलीस आणि आयकर विभागाकडून सध्या तपासणी सुरू आहे. जळगाव भुसावळ रोडवरील तरसोद फाट्याजवळ एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. वांद्रे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणानंतर मध्य रेल्वेनं गर्दी टाळण्यासाठी निर्णय घेतला. दिवाळी छठपूजेच्या दरम्यान प्रमुख स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती प्रतिबंध करण्यात आली आहे. सरकारी जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर केला जात असल्याच्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयानं दखल घेतली आहे. तसंच हा गैरवापर टाळण्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. मुंबईत ऑक्टोबरच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतोय. असं असताना आता तापमानामध्ये घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये भाज्यांचे दर महागलेत. भाज्यांची मागणी वाढल्यानं गवार, कोबीसह वांगी, भुईमुगाच्या शेंगा आणि मटारच्या दरामध्ये वाढ झाली आहे. तर अन्य फळभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. दिवाळीच्या निमित्तानं पुढील काही दिवस नाशिक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. आजपासून 5 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं बाजार समितीनं सांगितलंय. राज्यातील बाजार समितीमध्ये आज बाजारामध्ये मक्याची आवक 444 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर 1,775 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 24,265 क्विंटल आवक झाली. पुणे बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक 16,000 क्विंटल आवक झाली असून कांद्याला आज कमीत कमी 2,000 पासून ते 4,000 पर्यंत सरासरी भाव मिळाला. सोन्या चांदीच्या किमतींनी नवीन उंची गाठली असतानाच त्यामुळे कमोडिटी मार्केटमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळते. सध्या चांदी लवकरच 1 लाख रुपयांचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तवली जाते. राज्यातील बाजार समितीमध्ये 4,724 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. याला सरासरी प्रति क्विंटल 2,000 पासून 4,000चा दर मिळालाय. दिवाळीच्या निमित्तानं रेल्वे आणि एसटीचे बुकिंग फुल झाले. त्यामुळे प्रवाशांना खासगी बसशिवाय पर्याय नाहीये. मात्र अशातच खासगी बस चालक त्याचा गैरफायदा घेत दरापेक्षा तिप्पट दर आकारत असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पण त्या लाईट्स आणि दिवाळीच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. बँक कर्मचाऱ्यांना पुरेसं संरक्षण देण्याच्या मागणीसाठी आझाद मैदान येथील युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. त्यात राज्यभरातून 500हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी सामील झाले होते. राज्यातील बाजार समितीमध्ये 76 क्विंटल मुगाची आवक झाली. याला सर्वसाधारण प्रति क्विंटल दर हा 7,350 रुपयांचा मिळतोय. तर उडदाची आवक 125 क्विंटल झाली असून त्याला प्रति क्विंटल 6,470 रुपयांचा दर मिळतोय. मुंबई विमानतळावरून एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रवासी संख्येमध्ये झालेली वाढ ही 5.3% अधिक आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक घटली आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल 4,058 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. दिवाळी निमित्तानं झेंडूनं पुन्हा एकदा चांगलाच भाव खायला सुरुवात केली आहे. झेंडूच्या मागणीमध्ये वाढ झाल्यानं चांगला दर मिळतोय. मात्र शेतकऱ्यांवर परतीच्या पावसाची टांगती तलवार कायम आहे. पुणे बाजारामध्ये कोथिंबीरच्या 12,960 जुड्यांची आवक झाली. नाशिक बाजारामध्ये 491 क्विंटलची आवक होऊन 4,800 रुपये दर मिळालाय. मोठी बातमी आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील शासन आपल्या दारी या उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे देशभरातील विविध श्रेणीतील 280 प्रकल्पांमध्ये शासन आपल्या दारीवर परीक्षकांनी अंतिम शिक्कामोर्तब केलाय. नागरिकांना प्रभावीरित्या सेवा देणाऱ्या महाराष्ट्राच्या मॉडेलची देशात प्रशंसा झाली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून त्यांचं जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम मुख्यमंत्री जनकल्याण कक्षानं वर्षभर यशस्वीरित्या चालवून 5 कोटीहून अधिक लाभ हा नागरिकांच्या दारी पोहोचवलाय. देशात C-295 एअरक्राफ्ट तयार करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी आणि स्पेनचे राष्ट्राध्यक्ष लवकरच या प्लॅनचं उद्घाटन करणार आहेत. अहमदाबादच्या कोटाडामध्ये काही अज्ञातांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी तलवार दाखवून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. लखनौमध्ये पोलीस कोठडीमध्ये झालेल्या मृत्यूचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. दुपारी 1:30च्या सुमारास कैदीची प्रकृती खालावली. लॉकअपमधीलच आणखी एका कैद्यानं त्याला पाणी दिलं. गुजरातच्या म्हैसाळामध्ये एक भीषण अपघात झालाय. भरधाव येणाऱ्या कारनं स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 2 जण जखमी झाले आहेत. मथुरामध्ये काही लोकांनी दुकानात घुसून तोडफोड करत मारहाण केली. पैशावरून 2 पक्षांमध्ये वाद झाला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गाझियाबादच्या कार सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न फसलाय. टोळक्यांनी सेंटरचं गेट तोडण्याचा प्रयत्न केला. चोरीचा हा प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये 3 जण जखमी झाली आहेत. तर आगीमध्ये दुकानाशेजारील 7 ते 8 वाहनं जळून खाक झाली आहेत. इराणमध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्याची सॅटेलाइट फोटो समोर आलाय. इराणच्या परमाणु हत्यार सेंटरला लक्ष्य केलं होतं. इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याचं उपग्रह चित्र समोर आलंय. त्यानुसार इस्रायलनं इराणवर पूर्वीच अण्वस्त्र प्रशिक्षण केंद्र आणि क्षेपणास्त्र केंद्राला लक्ष्य केल्याचा दावा केला जातोय. इस्रायलनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ला केल्याचा दावा केलाय.
इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केलाय. आम्ही ठरवलेल्या लक्ष्यावरती हल्ला केल्याचा दावा त्यांनी यावेळेस केलाय. इस्रायलच्या सैन्यानं गाझाच्या शाळेवर हल्ला केल्याचा आरोप केला. या हल्ल्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. उत्तरी गाझातल्या शाळेवरही बॉम्ब हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा पॅलेस्टाईननं केलाय. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे लेबनॉनच्या अनेक भागातून नागरिकांनी पलायन सुरू केलंय. अनेक लेबनीज नागरिक हे सिरिया सीमा ओलांडताना दिसून येत आहेत. इतर काही बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूयात 10 सेकंदात 10 बातम्या. सरकारी जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर केला जात असल्याच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल. समिती स्थापन करण्याचे सरकारला दिले आदेश. मुंबई विमानतळावरून एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान 2.5 कोटी लोकांचा हवाई प्रवास. आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत 11% वाढ. मुंबईत ऑक्टोबरच्या शेवटी किमान तापमानात घट. तापमान कमी झाल्यानं उकाड्यापासून हैराण असलेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा. ऐन सणासुदीच्या काळात भाज्यांचे दर महागले. भाज्यांची मागणी वाढल्यानं सर्वसामान्यांचं बजेट मात्र कोलमडलं. आजपासून नाशिक जिल्ह्यामध्ये बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद. 5 नोव्हेंबरपर्यंत बाजार समिती बंद राहणार असल्याची प्रशासनाची माहिती. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 4,000 क्विंटल टोमॅटोची आवक. टोमॅटोला प्रति क्विंटल 2,000 ते 4,000 रुपयांपर्यंतचा भाव. राज्यातील बाजार समितीत मुगाची आवक तुलनेनं घटली. बाजार समितीत 76 ते 125 क्विंटलची आवक. राज्यातील बाजार समितीमध्ये आज बाजारात मक्याची 444 क्विंटलची आवक. मक्याला सर्वसाधारण दर 1,775 रुपये प्रति क्विंटलचा दर. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली. सोयाबीनला सर्वसाधारण 4,058 रुपयांचा भाव. दिवाळी निमित्तानं फुलांच्या मागणीत मोठी वाढ. झेंडूची मागणीही वाढली. चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण.